पाहिजे आणि त्याला 2 मिनिटासाठी आपण मंद आचेवर सोडूयात कारण त्याला तेल सुटेल. बघा मस्त व्यवस्थित अगदी तेल सुटलेलं. आता घालूया आपण मसाले. लाल तिखट, हळद, चिकन मसाला, मेथी मसाले घालून परत एकदा परतवायचं. आपण परतवल्याच्या नंतर 2 मिनिटं मंद आचेवर सोडून देऊया. आता 2 मिनिटासाठी सोडून दिलेला. आता बघा अगदी व्यवस्थित मस्त भाजला गेला मसाला. आता घालूया आपण चिकनला सुद्धा मस्त मसाल्यात हे करून घेऊया अगदी व्यवस्थित. बघा आता मस्त दिसते. आता 2 मिनिटं आपण ठेवूया त्याला वाफेवर. वर पाणी घाला कारण लवकर वाफ येईल त्याचं. अगदी व्यवस्थित मस्त वाफलेलं आहे बघा आणि तरी पण खूप मस्त सुटलेली आहे त्याला. अजून 2 ते 3 मिनिटं आपण त्याला परत थोडंसं ठेवून देऊया वाफण्यासाठी. अजून चिकन आपली रेडी नाही आहे. हे बघा झाले 2-3 मिनिटं. आता आपण चेक करूया चिकन. वाव काय मस्त दिसते ना अगदी व्यवस्थित. बघा मस्त चिकन पण शिजलेलं आहे. आता आपण करून घेऊया सर्व. तुम्ही हा चिकन चपाती भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता पण मला भाताबरोबर खूप आवडतं म्हणून मी भाताबरोबर सर्व केलेला आहे.